आर गोइंग टू लर्न टेन्स. बघा मित्रांनो, आज आपण टेन्स शिकत आहोत, परंतु टेन्स मधला आजचा आपला भाग आहे 10वा. कितवा? 10वा भाग आहे. आपण दररोज आज आतापर्यंत 9 भाग घेतले त्या टेन्स मध्ये. तुम्हाला माहित आहे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि प्रत्येकाचे 4-4 भाग प्रकार आहेत. म्हणजे पहा, तुम्हाला माहित आहे. परंतु मित्रांनो, आज आपण या भविष्य काळामध्ये चालू भविष्यकाळ कसं असतं, व्हॉट इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स, म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्टी चालू असेल ना, भविष्यामध्ये एखादी गोष्ट चालू असते त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स असं म्हणत असतो. मित्रांनो, मग सर हे करत असताना, हे आपण शिकत असताना मित्रांनो, आपल्याला माहित असलं पाहिजे की टेन्स कसा ओळखायचा. मग ती क्रिया जर झालेली असेल तर भूतकाळ समजा, वर्तमानमध्ये चालू असेल तर वर्तमान काळ, आणि भविष्यात घडणार असेल तर त्याला आपण भविष्यकाळ असं म्हणत असतो. मित्रांनो, चला तर बघूया आपण चालू भविष्यकाळ काय. आता भविष्यकाळ म्हणजे पुढे होणारी घटना आहे का नाही. एखादी घटना पुढे होईल. मी उद्या मुंबईला जाईल, मी उद्या मुंबईला जाणार आहे. म्हणजे पहा, या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या भविष्यामध्ये सुद्धा 4 काळ असतात. आणि आज आपण बघणार चालू भविष्यकाळ. पहा, उपयोग कुठे होतो, क्रिया चालू असेल उद्या समजा, नंतर एखादा मुलगा काहीतरी समजा गाणं गात असेल, जेवण करत असेल, चित्रपट पाहत असेल, म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट जी चालू असेल त्याला आपण चालू भविष्यकाळ असं म्हणत असतो. मित्रांनो, थोडस गांभीर्यानं घ्या, थोडं विचार करा की आपण काय बोलतो आणि त्या ठिकाणी त्या शब्दाचा नाही, त्या वाक्याचा अर्थ काय होतो. बरोबर आहे. पहा, मराठी वाक्याच्या शेवटी त असेल, तो जेवत असेल, किंवा त असतील, ते खेळत असतील, उद्या ते मैदानावर क्रिकेट खेळत असतील, म्हणजे ती क्रिया चालू असणे, भविष्यामध्ये ती क्रिया चालू असणे, याला आपण भविष्यकाळ म्हणत असतो. हे शब्द येतात पहा. मग सर त्याची वाक्यरचना काय, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. स्ट्रक्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट, यू नो. सब्जेक्ट प्लस विल बी. विल बी म्हणजे काय मुलांना, विल शक्यता असेल, आणि प्लस व्हर्बचा चौथा फॉर्म. तुम्हाला सांगितलं मी, ईट, एट, इटन, इटिंग. जेव्हा त्या ठिकाणी एखादी क्रिया चालू असते त्याला आयएनजी प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे एखादं प्लेइंग, आय एम प्लेइंग, आय एम वॉचिंग, आय एम डान्सिंग, पहा आहे का नाही. जिथं आयएनजी लागते ना मुलांना, त्या ठिकाणी आपण त्याला समजून घ्या की तो वर्बचा चौथा फॉर्म आहे, इटिंग, आहे का नाही. तसं पहा, सुनीता गाणं गात असेल, पहा ती भविष्यात सांगतो ना, ती सुनीता गाणं गात असेल. आता सुनीता काय, सब्जेक्ट आहे. नंतर आपण अगोदर नंबरिंग द्यायला शिकले. आपण प्रत्येक या टेन्स शिकत असताना मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला मी नंबर द्यायला. कसे सर, नंबर 1ला सब्जेक्ट घ्या, नंबर नंतर ल असेल 1 नंबर द्या, असण्यासाठी 2 नंबर, आणि गात त्याला व्हर्बचा चौथा फॉर्म द्या, आणि गाणं 4 नंबर द्या. म्हणजे काय होईल की आपलं इंग्रजी मधलं वाक्य 100% बरोबर येण्यास मदत होणार आहे. आता बघा, मी इथं त्याचा इंग्रजी मध्ये त्याची मांडणी कशी होते. पाच, सुरुवातीला सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट म्हणजे काय, सांगा करता. राईट. कोण आहे काम करणार, जे कोणी काम करत असतं त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. पण इथं सुनीता इज अ सब्जेक्ट, SUNITA, सुनीता, बरोबर आहे. आता असेल, असेल साठी काय, विल. विल म्हणजे असेल, विल बी, विल आणि असण्यासाठी बी, पहा सुनीता विल बी. आता गाण्याला काय म्हणतो मुलांना आपण, सिंग, बरोबर आहे. सिंग म्हणजे गाणे, इट म्हणजे खाणे. सुनीता खात असेल तर त्याला इट म्हणेल आपण, इटिंग. आणि गात म्हणजे गाणे, गाण्यासाठी आपण सिंग म्हणतो, पण सिंगिंग, SINGING, सिंगिंग. पहा, सुनीता विल बी सिंगिंग, कधी, सुनीता आता गात झालं, काय, विल बी सिंगिंग काय, अ सॉन्ग, म्हणजे ती गाणं गात असेल, अ सॉन्ग. आता मित्रांनो, मी हीच वाक्यरचना
तुम्हाला कालच एक पाठ घेतला मी, भाषांतर कसं करावं. तुम्ही बघितलं असलं, नसेल बघितलं नक्की बघा. सुरुवातीला सब्जेक्ट घ्या, नंतर शेवटी घ्या आणि 1 2 3 4 असं का इथून असं उलट इथून सुरुवात करा. अशी इकडून जायचं, इकडे चालायचं इंग्रजी भाषेत. म्हणजे काय, इथं आपण घेतला सब्जेक्ट, नंतर घेतला 1 नंबरचं विल, बी साठी 2 आणि गात साठी सिंगिंग 3 नंबरला घेतलं. आणि हे आहे व्हर्बचा चौथा फॉर्म. आणि 4 नंबरला घेतलं अ सॉन्ग, म्हणजे एक गाणं, आहे का नाही. झाला 4 नंबर. डू यू अंडरस्टँड? येस नो कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाहीत ना, तुम्हाला काही समजणार नाही की सर आळणे सर काय सांगत आहेत, काय नाही. तुम्हाला समजलं पाहिजे. कमेंट करा, काही फरक पडत नाही. चुकू द्या, तुम्ही चुकलं तरी मी इथं सांगायला इंग्लिश गुरु इज हिअर. तुमच्यासाठी तुम्ही उभाच आहे. तुझे वडील तुझी वाट पाहत असतील. सांग मला, तुझे वडील तुझे वडील है ना, तुझे वडील तुझी वाट पाहत असतील. वाट पाहत असतील. आता मित्रांनो, इथं पण फटाफट आपण काय करायचं, मराठी भाषेमध्ये जरी वाक्य असलं तरी त्याला अगोदर सुरुवातीला आपण करता कोणता आहे हे समजून घेणं जरुरी आहे. आता तुझे वडील हे एकच आहे ना, हे झालं सब्जेक्ट. मग पुन्हा शेवटी जा. ल साठी 1 नंबर, असण्यासाठी 2 नंबर, वाट पाहणे. आता वाट पाहण्यासाठी एकदाच कसं पाहण्यासाठी पाहणे, पण वाट पाहण्यासाठी आपण व्हर्बचा चौथा फॉर्म घ्यायचा आहे. 3 नंबरला येईल आपला व्हर्बचा चौथा फॉर्म. आणि तुझीसाठी 4 नंबर. लक्षात. आता सर तुझी शब्द नसते, मग काय, जी साठी 4 आणि तू साठी 5 असं द्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सर कशाला काय म्हणायचं. थोडं अवघड वाटते ना, तुझी म्हणल्यावर सर युअर, ठीक आहे, तसं नाही. लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगतो, इथं सब्जेक्ट कोण आहे, तुझे वडील म्हणजे कोण आहे, युअर फादर. इथे लिहा सुरुवातीला युअर. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा महत्वाची ट्रिक, की कोणत्याही अक्षराची म्हणजे वाक्यात सुरुवात प्रथम घेत असताना आपण हे कॅपिटल लेटर घ्यायला विसरू नका. युअर वडील म्हणजे फादर. आता युअर फादर नंतर काय असतील म्हणजे काय, विल बी. विल बी पहा, विल नंतर बी. आणि वाट पाहण्याला काय, वेटिंग. बरोबर ना, वेटिंग. WAIT, वेट झालं वाट पाहणे, परंतु वेटिंग हे झाला व्हर्बचा चौथा फॉर्म, म्हणून त्याला WAITING, वेटिंग. आता कोणाची, तुझी. युअर नाही, परंतु तुझी म्हणजे काय मला सांगतात, फॉर यू, तुझ्याकरिता किंवा तुझी. मग इथं काय येईल आपल्याला, वेटिंग फॉर यू. इथं फॉर आणि यू. आता हे फॉर यू, इथं हे त्या ठिकाणी 2 आहेत. फॉर म्हणजे जी आणि टू यू असं लक्षात घ्यायचं आपल्या. मग इथं काय केलं आपण, युअर फादर घेतला आपण सब्जेक्ट. नंबर 2 ला 1 नंबरला विल घेतलं, असण्यासाठी 2 नंबर, डी वाट पाहण्यासाठी 3 नंबर, आणि झी साठी फॉर म्हणजे एखाद्यासाठी असते ना ते 4, आणि यू साठी टू म्हणजे यू, त्याला 5 नंबर आपण दिलेला आहे. मित्रांनो हे वाक्य न चुकण्यासाठी मी तुम्हाला अशी एका अक्षराची एका शब्दाची तुम्हाला मी या ठिकाणी फोड करून आणि त्यांना कोणता नंबर कुठे द्यायचा हे मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगत आहे. जर कुठे तुम्हाला अडचण असली तर पटकन कमेंट करा, सर मला इथं समजलं नाही. आता शेवटचं एक वाक्य घेऊया. उद्या या वेळी आपण चित्रपट पाहत असू. पहा, उद्या यावेळी आपण चित्रपट पाहत असू. आता मुलांनो हे मी तुम्हाला वाक्य दिलंय, याच मी तुला करून दाखवणार आहे.
त्याचं स्पष्टीकरण. परंतु तुम्हाला एक वाक्य सांगतो, ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की उद्या यावेळी आपण मुंबईमध्ये असू. कुठं? मुंबईमध्ये असू. हे तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये कसं लिहून दाखवा, त्याचे स्ट्रक्चर लिहा, त्याचे नंबर द्या आणि त्याचं इंग्रजी मध्ये मला ट्रान्सलेशन करून दाखवा. म्हणजे तुम्हाला किती समजतंय हे मला पण समजेल. काय सांगितलं मी? उद्या यावेळी आपण मुंबईत असू किंवा मुंबईमध्ये असू, असं आपण तुम्ही त्याचं मला इंग्रजीमध्ये सांगा. आता पहा, आता उद्या यावेळी आपण, आता सब्जेक्ट कोणाला बाळा? कोणाला सांग? आपण. हे झालं आपण सब्जेक्ट. आता मग आता सर एक नंबर कोणाला द्यावा? सु असू साठी 1 आणि असण्यासाठी 2. आता पाहात म्हणजे याला काय बाळा? पाहातला काय? पाहणे 3 नंबर. पण 3 नंबर मध्ये देत असताना मित्रांनो त इथं आलं ना, जिथं त असते का, खात पीत, हे का नाही, त्याला आपण होता चौथा फॉर्म घेतो. आणि चित्रपटसाठी 4 नंबर. काय बाळा? चित्रपटासाठी 4 नंबर. आणि 5 नंबर नाही, हे झालं सब्जेक्ट. आणि 5 नंबर कोणाला? वेळ ही आहे 5 नंबर. आणि 6 नंबर कोणत्या वेळी बाळा? यावेळी हे 6 नंबर. आणि कधी? उद्या हे 7 नंबर. पहा सर, एवढं मोठं वाक्य तयार व्हायला काहीच वेळ लागणार. समजतं मित्रांनो, आपल्याला अगोदर सब्जेक्ट करायला पाहिजे, नंतर शेवटी जाऊन उलट क्रमांक नंबर द्या मराठी भाषेमधून, नंतर इंग्रजीमध्ये सब्जेक्ट घ्या आणि बरोबर असं पुढे पुढे हे नंबर आहात ना, त्याचे उलट 1 2 3 4 5 6 7 8 असं देत चला, म्हणजे तुमचं वाक्य चुकणार नाही. आता पहा, मग सर वाक्य कसं तयार सांग बरं. आता आपण हे झालं सब्जेक्ट आहे ना, मग सुरुवातीला सब्जेक्ट घ्या. आपण काय येईल? वी का दे? वी, राईट, वी. आता विल बी, एक दोसाठी ना, विल आणि बी. नंतर वाट पाहण्याला काय म्हणतो? आता सर वेट म्हणजे वाट पाहणे, परंतु एखादी आपण चित्रपट पाहतो, टीव्ही पाहतो, त्याला मॅच पाहतो, त्याला वॉच म्हणतात. वेट आणि वाटच आहे दोन्ही, वाट पाहणे दोन्ही आहे, पण पाहण्यासाठी वॉचिंग असते. काय असते? वॉचिंग. WATCHING, वॉचिंग. म्हणजे इथं ING लागलेलं आहे. काय बघलं बाळा? चित्रपट म्हणजे मूवी, मूवी नाही, मूवी, MOVI. आता कधी? यावेळी, म्हणजे ऍट धिस टाइम, ऍट धिस टाइम. कधी? उद्या म्हणजे काय? टुमारो. दिसते TOMORROW, ही स्पेलिंग बघा लक्ष मुलांना, दिसते का बघा तुम्हाला. आता मग सर मी काय केलं इथं फटाफट सांगा बरं. हे सब्जेक्ट इथे घेतलं 1 नंबरला, सुरुवातीला सब्जेक्ट. नंतर 1 नंबर काय घेतलं? विल. नंतर 2 नंबरला बी. 3 नंबरला वॉचिंग म्हणजे पाहत असू, 3 नंबरला घेतला आपण. आणि हे घेतलेलं आहे व्हर्बचा चौथा फॉर्म. हे लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक वाक्यामध्ये मी स्ट्रक्चर दिलं आहे, हे लक्षात ठेवा. विल झाल्यानंतर व्हर्बचा चौथा फॉर्म, नंतर 4 नंबरला चित्रपट म्हणजे मूवी, आणि 5 नंबरला काय घेतलंय? वेळ, ऍट. आणि 6 नंबरला सांगा, 6 नंबरला दिस टाइम, राईट, यावेळी. आणि 7 नंबर टुमारो. मित्रांनो, तुम्हाला पण असे वाक्य तयार करता आले पाहिजे. तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे. काळ ओळखल्यानंतर त्या काळाचं स्ट्रक्चर असं फटकन, हा हे कोणता काळ? पास्ट टेन्स आहे का? फ्युचर टेन्स आहे? फ्युचर टेन्स आहे का? अशी किती आहेत वर्ष? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, प्रत्येकाचे 4-4 पण. त्याच मधला आज आपला 10वा दिवस आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.